तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेचा पेच आता अखेर सुटलाय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या वेगवान घडामोडींनंतर शनिवारी टीव्हीकेच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला। बहुमताच्या आकड्यांचं पत्र सादर केल्यानंतर राज्यपालांनी सुद्धा विजय यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिले। त्यानुसार आता आज विजय थलपती हे शपथ घेणार आहेत। चेन्नईमधील जवाहरलाल इंडोर स्टेडियममध्ये हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे। काँग्रेस पाठोपाठ व्हीसीके आणि IUML यांनी सुद्धा पाठिंबा दिल्यानंतर विजय यांच्या सत्तेचं स्वप्न साकारलेलं आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं आज तामिळनाडूमध्ये विजयी दिवस असणार आहे। या सोहळ्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तर कशा पद्धतीने त्यांना कोणकोणत्या पक्षांनी किती समर्थन दिलेलं आहे आपण पाहूयात। बहुमताचा आकडा आहे 118, टीव्हीकेचे 107 आमदार आहेत। त्यामध्ये काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा दिलाय, व्हीसीकेच्या 2, कम्युनिस्ट पक्षाच्या 2 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 2 आणि मुस्लिम लीगच्या 2 आमदारांनी सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा दिलेला आहे। तर तामिळनाडूचे नवे सेनापती विजय यांचा परिचय आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर त्यांचं पूर्ण नाव आहे जोसेफ विजय चंद्रशेखर। त्यांचा जन्म 22 जून 1974 मद्रास म्हणजे तामिळनाडूमध्ये झालाय। थलपती अर्थात सेनापती या नावानं ओळखलं जातं। 8वी मध्ये असतानाच त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार हा विजय आहे। लिओ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, वारिसू, सरकार, मर्सल हे त्यांचे गाजलेले चित्रपट। गिल्ली, थिरुपाची आणि शिवकाशी सारख्या सिनेमांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली। तामिळनाडूमध्ये थलपती विजयचा मोठा चाहता वर्ग आहे। अभिनेता म्हणून त्यांनी अनेक पुरस्कार सुद्धा मिळवलेत। अभिनयासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं मोठं काम आहे।